प्रभाग क्रमांक 23 वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट निलोफर जुनैद शेख या ड गटातून निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निलोफर जुनैद शेख यांनी आपली उमेदवारी केली असून त्यांना प्रभागात सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या वंचितसाठी वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांना आदिवासी सेनेचे पाठिंबा जाहीर केलाय. आदिवासी सेनेचे अध्यक्ष दिना उघाडे यांनी ॲडव्होकेट निलोफर शेख यांना पाठिंबा जाहीर केल्यानं त्यांचे पारडे जड झाले आहे. नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्राचं नवी या देशाचं सेवा करणारं महानगरपालिकेचं निवडणुकीचं शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय आदिवासी सेनेची भूमिका आपण काल सांगितल्याप्रमाणे आज नाशिक शहरात आलो. नाशिक शहरात आल्यानंतर प्रथमतः मी प्रभाग नंबर 23 मध्ये आलोय. एक सहज ओघळती भेट घेत असताना आणि त्या प्रभागातल्या काही कामाचा आढावा घेत असताना आणि रिपब्लिकन सेनेच्या अधिकृत उमेदवार निलोफर शेख या उभ्या आहेत. यांच्या कामाची थोडीशी चाचपणी केली, माहिती मिळाली. त्यांच्या कामाचा गवगवा या प्रभागामध्ये भरपूर प्रमाणात बघायला मिळाला. दलित, शोषित, पीडित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या, अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये त्यांची तळमळ, त्यांच्या भावना, कामाचा जोश आणि शिक्षणाचा म्हणजे शिका, संघटित आणि संघर्ष करा जो मंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता, त्या मंत्राचं जप करत या ॲडव्होकेट निलोफर ताईंनी रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारीला आज मान दिला आणि निवडणुकीमध्ये त्यांनी जो काही मोठा सहभाग घेतला. आज आंबेडकरी चळवळ आणि तमाम शोषितांची चळवळ, अल्पसंख्याकांची चळवळ त्यांनी जीवन ठेवत आलेली आहे. हा त्यांनी दिलेल्या कामाचा आढावा लक्षात घेऊन आदिवासी सेनेची भूमिका हीच आहे की विकास करणाऱ्या, काम करणाऱ्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यालाच आपण मदत करावी. या प्रभागात मिश्र वस्ती असून बहुतांशी मतदार पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे आहेत. यामुळे ॲडव्होकेट निलोफर शेख यांना विजयाची खात्री आहे. मैं प्रभाग क्रमांक 23 से रिपब्लिकन सेना, जिसको वंचित बहुजन आघाड़ी का पाठिंबा है, इसकी अधिकृत उम्मीदवार हूँ. 23 आप देख सकते हैं 23 से मेरी निशानी है सिलेंडर और 6 नंबर का बटन है. मेरा जो प्रभाग है प्रभाग क्रमांक 23, यहाँ पर ऐसा माना जाता है कि ये भारतीय जनता पार्टी का गढ़ है और 20 साल से इन्होंने अपनी सत्ता यहाँ पर जमा के रखी है. और यहाँ से इन लोगों ने, प्रभाग क्रमांक 23 के लोगों ने यहाँ से इनको महापौर भी बना के दिया और उसमें बहुत बड़ा संघर्ष आदिवासी लोगों का भी रहा. लेकिन जो आदिवासी लोग हैं इनका सिर्फ हर बार इस्तेमाल हुआ. इस प्रभाग में 5,000 लोग आदिवासी है और 7 साल से जो मैं इस प्रभाग में मेरा काम चल रहा है, सोशल काम चल रहा है, डोर टू डोर चल रहा है. इस प्रभाग की हालत ऐसी है कि यहाँ पर जो सरकारी टॉयलेट्स आते हैं उसके दरवाजे भी नहीं है और वो जो लेडीज है बिना दरवाजों का, मतलब इतनी हद तक गिरी हालत है. और इन्होंने वहां से महापौर दिया, लेकिन ये जो लोग थे जो चुन कर आए, इन्होंने अपने घर, मतलब अपनी बिल्डिंग्स बना ली, अपने बंगले बना लिए. लेकिन जो आदिवासी जो हमारे लोग थे वो जहां थे झोपड़पट्टी में, जिस तरीके से उनके हालात थे वो हालात कायम है, उसमें कोई फर्क नहीं है. और मेरा जो सर्वे है कि उनके धापे चौकअप हो जाते, उनके घर के पास लाइटें नहीं है या कोई आता ही नहीं है, बस उनको वोट बैंक बोलकर इस्तेमाल किया जाता है. और 7 साल में जो मेरा वहां पर काम हुआ है, इस काम को देखते हुए आप देख सकते हो अखिल भारतीय आदिवासी सेना, माननीय उघाड़े सर, इन्होंने मेरा सब काम देखा और उन्होंने खुद मुझे पाठिंबा जाहिर किया है और मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ. और मैं तमाम लोगों से ये गुजारिश करती हूँ कि आने वाले 15 तारीख को महानगर पालिका के जो इलेक्शन है, यहाँ से प्रभाग क्रमांक 23
6 नंबर का बटन दबाए। सिलेंडर मेरी निशानी है और ज्यादा से ज्यादा वोटों से, बहुमतों से आपकी बेटी बहन को चुन कर लाए। दरम्यान ॲडव्होकेट निलोफर जुनैद शेख यांना प्रचाराच्या अखेरच्या चरणात अनेक सामाजिक संस्थांनी पाठिंबा देऊ केल्याने समर्थकांचे हौसले बुलंद झाले आहेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.